तुकडेबंदी कायद्यामध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे, काही नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे. तुकडाबंदी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे राज्यामध्ये. काय निर्णय आहे आणि कशाप्रकारे अंमलबजावणी? या अधिवेशनापूर्वी या राज्यामध्ये नागरी क्षेत्र जे आहे म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पीएमआरडीए, एनएमआरडीए या भागामध्ये जे नागरी क्षेत्र तयार झालं, नागरी क्षेत्रामध्ये लोकांनी प्लॉटिंग केलं आणि प्लॉटिंग करताना 1 गुंठ्याचा प्लॉट केला, 2 गुंठ्याचे प्लॉट केले, पण गुंठेवारीमध्ये काही त्या ठिकाणी जो आपला तुकडेबंदी कायद्यामध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे, काही नोटिफिकेशन काढण्याची गरज आहे, काही त्या ठिकाणी सभागृहातही काही त्या ठिकाणी कायदा आणण्याची गरज आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही राज्यातल्या जवळपास 2 लाख ग्राहक याच्यामध्ये आहे, ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण त्याचा रजिस्टर होत नाही, ज्या ग्राहकांनी प्लॉट घेतले पण रिसेल करता येत नाहीये, असे ग्राहक आहे. याचाही एक विचार म्हणजे 2 ते 2.5 लाख लोक याच्यामध्ये फसलेले आहेत. 1 गुंठा तुकडेबंदी झाली तर त्या प्लॉट धारकाला फायदा होऊ शकेल. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे की या ठिकाणी एक कट ऑफ डेट देऊन त्या कट ऑफ डेटच्या पूर्वीचे जे काही या ठिकाणी लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत ते कायदेशीर करण्याकरता आपल्याला हा कायदा आम्ही आणतो आहे. याचा फायदा 2 लाखाच्या वर नागरिकांना होणार आहे. लवकरच या ठिकाणी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा येणार आहे. याचे आम्ही काम करतो आहे. आम्ही आत्ताच या राज्यामध्ये 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एका जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातली रजिस्ट्री नोंदणी कुठल्याही कार्यालयात जाऊन करता येतं. त्या तालुक्यात जायची गरज नाही. कुठल्याही तालुक्यातनं कुठली नोंदणी करता येतं. त्यामुळं तेही एक महत्वाचं आहे. आणि आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा जो 1 गुंठे आम्ही करणार आहे याचाही मोठा फायदा रजिस्टर जे डॉक्युमेंट व्हायचे आहेत त्यांना आणि 1000 फुटाचा ज्यांनी प्लॉट घेतला शहरी भागात तो कायदेशीर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महसूल खात्यामध्ये ही सुधारणा करतो आहे.